तर ड्रग्ज प्रकरणातील आरोपी प्रांजल खेवलकर यांच्या जामिनावरील आजची सुनावणी पुढे ढकलली आहे। तर सरकारी पक्षाने आणि पोलिसांनी चौकशीसाठी मुदत मागितली आहे। जामीन अर्जावरील सुनावणीसाठी कोर्टाने पुढची तारीख देणी आहे अशी माहिती समोर येते। तर 25 ऑगस्ट रोजी प्रांजल खेवलकर यांच्या जामिनावर आता सुनावणी होणार असल्याची देखील माहिती समोर येते। तर एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांची पुणे ड्रग्ज प्रकरणामध्ये त्यांना अटक करण्यात आलेली होती। तर त्यानंतर त्यांच्या जामिनासाठी त्यांच्या वकिलांनी अर्ज केलेला होता। याच जामिनावरील आजची सुनावणी पुढे ढकलण्यात आलेली आहे। सरकारी पक्षाने आणि पोलिसांनी चौकशीसाठी मुदत वाढवून मागितली, त्यामुळे ही जामीन पुढे ढकलण्यात आलेली असल्याची माहिती मिळते। तर जामीन अर्जावरील सुनावणीसाठी कोर्टाने 25 ऑगस्टची तारीख दिलेली आहे। खेवलकर यांच्या जामीन अर्जावर आता पुढची सुनावणी 25 ऑगस्ट रोजी होणार असल्याची माहिती आहे। या संदर्भात सविस्तर आढावा जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी अभिजित पोते यांच्याकडून। अभिजित, एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्या जामिनाची आजची देखील सुनावणी पुढे ढकलण्यात आलेली आहे। नक्कीच प्रियंका, आपण पाहतोय की पुण्यामध्ये जी ड्रग्ज पार्टी झाली होती त्यानंतर प्रांजल खेवलकर यांचं मुख्य आरोपी म्हणून नाव समोर आलं होतं आणि त्यांची पोलीस कोठडी संपल्यानंतर बरोबर 30 ऑगस्ट रोजी न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी जी आहे ती सुनावली होती। न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर त्यांच्या वकिलांनी प्रांजल खेवलकर यांच्याकडून जामिनासाठी अर्ज जो आहे तो दाखल केला होता आणि त्या अर्जावर आज दुपारी जी आहे ती सुनावणी होणं अपेक्षित होतं आणि त्या सुनावणीसाठी सरकारी वकील असतील किंवा आरोपी प्रांजल खेवलकर यांचे वकील असतील आणि आयोग असतील, तपास अधिकारी, हे सगळे कोर्टात खरं तर हजर होते। पण सरकारी वकिलांनी किंवा सरकारी पक्षाने या सगळ्या प्रकरणी अजून काही डॉक्युमेंट जे आहेत ते आम्हाला कोर्टाकडे सबमिट करायचे आहेत, अजून काही माहिती कोर्टाला द्यायची आहे, अजून काही पुरावे कोर्टाला द्यायचे आहेत आणि त्यासाठी जी जामीन अर्जावरील सुनावणी आहे त्यासाठी थोडा वेळ द्यावा अशी मागणी जी आहे ते कोर्टाकडे केली होती। आणि त्यानंतर कोर्टाने सरकारी पक्षाचं म्हणणं ऐकून घेत 25 ऑगस्ट ही पुढची तारीख दिली आहे। म्हणजे प्रांजल खेवलकर यांनी जो जामीन अर्ज केलाय त्या जामिनावरची सुनावणी आजच्या ऐवजी आता पुढे ढकलली आहे आणि 25 ऑगस्ट रोजी खेवलकर यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे। प्रियंका, निश्चितच अभिजित, तर 25 ऑगस्ट रोजी आता काय सुनावणी होते हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी।